काँग्रेसचे खासदार कल्याण काळे औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी 49 मतांनी विजयी झाले। दादांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांचा खासदार कल्याण काळे यांनी पराभव केलेला आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये कल्याण काळेंच्या समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळतोय। औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठी अजूनही मतमोजणी सुरू आहे। 8 संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे। 11 संचालक पदांच्या निवडीचा थोड्याच वेळामध्ये निकाल येणार आहे। अंबादासांमुळे मंत्री अतुल सावे, आमदार संजयनाथ जाधव यांच्या निकालाकडे लक्ष लागले आहे। ज्ञानेश्वर लोंढे आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। ज्ञानेश्वर, निश्चितच आपण जर बघितलं तर औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक अगदी सुरुवातीपासून जे आहे ते प्रतिष्ठेची झाली आहे। अनेक दिग्गज उमेदवारांनी यात अर्ज भरला आहे आणि आज सकाळपासून जे आहे ते 12 संचालक पदाच्या निवडीचे जे आहे ते निकाल हाती यायला सुरुवात झाली आहे आणि खासदार कल्याण काळे यांचा 49 मतांनी विजयी झाला आहे। दादाचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष अभिजित देशमुख यांचा त्यांनी पराभव केला आणि अंबादास दानवे जे आहे ते महायुतीच्या पॅनलकडून असल्यामुळे ही निवडणूक जी आहे ते अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आणि काहीच वेळात जे आहे ते मंत्री अतुल सावे, अंबादास दानवे आणि आमदार संजयनाथ जाधव यांच्यासह 10 इतर 9 जे आहेत संचालकांचा निकाल हाती येईल आणि आपण या ठिकाणी बघतोय खासदार कल्याण काळे यांच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष सुरू आहे आणि ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की 20 पैकी 8 सदस्य यापूर्वीच बिनविरोध झाले होते आणि 12 संचालक पदासाठी आज जे आहे ते मतमोजणी पार पडते आणि थोड्याच वेळात जे आहे ते या बँकेचा सगळा निकाल स्पष्ट होईल आणि यामध्ये जे आहे ते मंत्री आणि आमदार असल्यामुळे ही निवडणूक जी आहे ते चुरशीची मानली जाते। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।